शहरातील हजारो प्रवाशांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि जीवनवाहिनी ठरलेली आपली बस सिटी बस सेवा आता पूर्णपणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे। तब्बल 12,000हून अधिक प्रवासी दररोज या सेवांवर अवलंबून असतात। कंत्राटदाराने मुदतवाढ स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने शहर वाहतूक व्यवस्थेवर मोठे संकट निर्माण झाले आहे। 20 वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा आता थांबणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। 2006 साली तत्कालीन महापालिका आयुक्त कुंदन कौशिक यांच्या पुढाकारातून सुरू झालेली आपली बस सेवा ही शहरातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि कष्टकरी वर्गांकरिता खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली। खासगी कंत्राटांवर आधारित ही सेवा गेल्या 2 दशकांपासून अविरत सुरू होती। सध्या या सेवेत 12 बसेस 6 प्रमुख मार्गांवर धावत असून बडनेरा ते नवसारी, गोडे कॉलेज, विद्यापीठ, बिझीलँड, म्हाडा कॉलनी आणि बस स्थानक या मार्गांवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। मात्र आता ही संपूर्ण व्यवस्था धोक्यात आली आहे। साहू टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंत्राटदार कंपनीचा करार 25 मे 2026 रोजी संपुष्टात येत आहे। महापालिकेने मुदतवाढ देऊन सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र कंत्राटदार महेश साहू यांनी दरमहा 6 ते 7 लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगत पुढील सेवा चालविण्यास स्पष्ट नकार दिला आहे। या निर्णयामुळे तब्बल 70 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे दररोज 12,000 प्रवाशांना आता पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार असून त्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। महापालिका प्रशासनाने ऑक्टोबरपर्यंत सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। त्यामुळे शहर बस सेवेची चाके सोमवारनंतर थांबण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे। शहर विकासाचा कणा असलेली ही बस सेवा बंद झाली तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। आता महापालिका आणि कंत्राटदार यांच्यातील चर्चा यशस्वी ठरते का, की खरंच आपली बस थांबते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।